नमस्कार. आज आपण आलो आहे साल्हेरची लेणी पाहण्यासाठी. साल्हेर गडावर असणारी लेणी आहे ती गंगासागर तलावाच्या वरच्या बाजूस लेणी आहे. रेणुका माता मंदिर, गंगासागर तलाव याच्या आवरील बाजूस ही लेणी आहेत. लेणी 3 रूम आहेत. त्या बाजूला एक आहे, मी उभा आहे तो, आणि या बाजूला एक रूम. असे 3 रूम आहेत लेणीचे. आणि या रूमच्या बाजूमध्ये आपणाला हनुमानजीची मूर्ती आहे, तसेच एक देवीची मूर्ती आहे. आता आपण तिथं दिवाबत्ती करणार आहे व ही संपूर्ण लेणी पाहणार आहे. खूप सुंदर आहे व या लेणीमध्ये आपल्याला राहण्याची सोय सुद्धा होऊन जाते. आता आपण संपूर्ण या लेणीचा अभ्यास करू व या लेणीमध्ये सर्व वस्तू आपण दाखवू. या ठिकाणी दिवाबत्ती लावण्याची सोय आहे. याही बाजूला दिवाबत्ती लावण्याची सोय केलेली आहे व या बाजूला आल्यानंतर या ठिकाणी हनुमानजीची मूर्ती आपल्याला पाहायला भेटते आतमध्ये. आपण आता लेणं आहे ते पाहू. लेणी आहे, 2 रूम आहेत. साल्हेरवर असणारी ही लेणी आहे. कोरीव खांब आहे इथं. आणि या बाजूला एक खांब आहे. या ठिकाणातून पलीकडे जाण्यासाठी मार्ग आहे. लेणीला लागूनच आपण ज्या ठिकाण आपण पाहिलं तीही दुसऱ्या लेणी या बाजूची 3 लेण्यांचा हा समूह आहे. आतमध्ये एक रूम आहे. या ठिकाणी आपली राहण्याची सोय होते व इथं हनुमानजी आहेत. या लेणीमध्ये हनुमानजी आहेत. लेण्याच्या आतील भागात आपण आता आलो आहे. आतील भागामध्ये हनुमानजीची मूर्ती, मागे देवीची एक मूर्ती आहे व 3 रूम आहेत या ठिकाणी लेणीचे. तर आपण सर्व पाहू आता. आत दाब ना ते वाद आत दाब.
लेणीमध्ये आपण आता हनुमानाचे जे मंदिर आहे तिथं दिवाबत्ती केली व आता आता आपण इथे दिवाबत्ती केलेली आहे पाहू शकतो हनुमानाला व दिवाबत्ती करून आता जे 2 अजून रूम आहेत ते आपण पाहूया. ही जी लेणी आहे इथं खूपच सुंदर असं म्हणजे एक बेड टाईप चौथरा टाईप केलेला आहे अशा हनुमान मंदिरासाठी. हनुमानच्या माग दत्तांची आपल्याला मूर्ती दिसते. म्हणजे असे जे दगडावर बनलेले दत्ताची जी मूर्ती असते ती खूप रेअर असते, जास्त कुठे बघायला भेटत नाही. इथे पाहू शकतो घोड्यावर असे दत्ताची मूर्ती थांबलेल्या आहेत. दत्तांची व हनुमानाची चपेटदार मारुती आहे. पाठीमाग मध्ये आपण हनुमानजीचे दर्शन घेतले. तसेच पाठीमागच्या बाजूला दत्तांची मूर्ती आहे 3 मुखी व या ठिकाणी सर्व पाहून आपण आता या लेणीचे बाकीचे भाग पाहून घेऊ. तसेच एक इथं देवडी बघू शकतो आपण, दिवाबत्ती करण्याची सोय सुद्धा दिसत आहे व एक खांब आहे, त्याही बाजूला खांब आहेत, खूपच सुंदर आहेत. साल्हेर लेणी आहेत ही, साल्हेर गडावर असणारी. त्या ठिकाणापासून असे 3 रूम आहेत, सुंदर आहे. आज आपण आलो आहे साल्हेरची लेणी पाहण्यासाठी. साल्हेर गडावर असणारी ही लेणी आहेत, खूपच सुंदर आहेत. गंगासागर तलाव, रेणुका माता मंदिर याच्या वरील बाजूस आहे व याच्या वरच्या बाजूस परशुराम मंदिर आहे. महाराष्ट्रातील सर्वात उंच गड साल्हेरगड या ठिकाणी असणारी ही लेणी आहेत. तर चला पाहू साल्हेरची लेणी. वा, साल्हेर लेणी साल्हेर गडावर असणारी. यज्ञकुंडापाशी पोचून गेलो आपण. इथं एक हे पाण्याचं टाक आहे, या ठिकाणी परत पोहोचलो उतरताना. या ठिकाणी वाड्याचे अवशेष आहेत, तसेच त्याही ठिकाणी पाहायला भेटत आहेत वाड्याचे अवशेष. या ठिकाणी एक असतो आहे चौथऱ्या वाड्याचा तलाव, रेणुका माता मंदिर. इथे एक वाडा आहे, इथे एक वाडा आहे आणि या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात सरळ लेणीमध्ये वाडे पाहायला भेटतात. समोरून मांगीतुंगी रतनगड